जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना केवळ 2,500 रुपये मानधन आहे। त्यामुळे किमान 15,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी निदर्शने करून निवेदन सादर केले आहे। माथेरानमधील एका हॉटेलच्या आवारात असलेल्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली। या आगीमध्ये घर जळून खाक झाले। माथेरान नगरपालिकेचे अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने स्थानिक नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझवली आहे। या आगीत कोणीही जखमी झालं नाही। बुलढाणा जिल्हा रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने खामगाव जालना रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाने 50% निधीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता द्यावी यासाठी 12 जानेवारीपासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू करणार आहे। या आंदोलनाचा 22वा दिवस असून शासनाने अद्यापही या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही। त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा आणि शासनाचा निषेध म्हणून स्वतःच्या तोंडाला काळे फासत अनोखे आंदोलन करण्यात आले। अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात शुक्रवारी सकाळी 2:45 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। काही दुकानांची राख रांगोळी झाली आहे। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे। पालिकेच्या अग्निशमन विभागाने सकाळी 4 वाजता आग आटोक्यात आणली। इतवारा बाजार मधील गल्ली नंबर 4 मध्ये ही आग लागली होती। राज्यात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचं राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने सांगण्यात आलंय। त्याचप्रमाणे आज रात्री 11:59 सर्वेक्षणासाठी आता हे सॉफ्टवेअर बंद केलं जाणार आहे। खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सावित्रीबाई पाठशाळेतील अल्पवयीन मुलांनी हातात हत्यारे घेत वार केल्याची घटना घडली। अवघ्या 10वीत शिकणाऱ्या मुलांनी हे कृत्य केल्याने खडक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खळबळ उडालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले। विमानतळाचा मुख्य भाग असलेल्या टर्मिनल बिल्डिंग आणि ATCTR वर आता इतर कामेही युद्ध पातळीवरती सुरू आहे। लवकरच इथून 72 असणे विमान मुंबईकरिता उडणार असल्याची माहिती आहे। टर्मिनल बिल्डिंग तसेच ATC टॉवरचे जवळपास 75 काम पूर्ण झाले। मुंबई खड्डेमुक्त करण्याचा एक भाग म्हणून मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे। शहर भागातील 72 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या आहेत। काँक्रीटच्या रस्त्यांसाठी 1,362 कोटी 34,06,000 रुपये खर्च केले जाणार आहे। काही दिवसात रस्ते कामांचा धूमधडाका सुरू होणार आहे। मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरावस्था होते। पालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते। त्यामुळे मजबूत आणि टिकाऊ सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी पालिकेने निर्णय घेतला आहे। शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे। अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आज ही लोकप्रिय जोडी विवाह बंधनात अडकली आहे। 31 जानेवारीला सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अजिंक्य शिवानीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय। सध्या या सेलिब्रिटी जोडप्यांवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं। नव्या पिढीपर्यंत आपली प्राचीन संस्कृती पोहोचवणं हा कार्यक्रमाचा हेतू होता। यामुळे स्वयं श्रीराम प्रभू ऐकती राम जन्मला ग सखे चला राघवा चला स्वयंवर झाले सीतेचे अशा अजरामर गीतांचं सादरीकरण करण्यात आलं। हिंगोली येथे ओबीसी जनमोर्चाची बैठक पार पडली। मराठा समाजाला देण्यात येत असलेले आणि दिले जात असलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। 5 फेब्रुवारीपासून माहूर येथून निघणाऱ्या रथयात्रेत अनेक ओबीसी नेते सहभागी होणार आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे आयोजन करण्यात आले।
शुक्रवारी सुरुवातीला ग्रंथदिंडीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले। अखिल भारतीय मराठी मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले। ही ग्रंथदिंडी अमळनेर येथील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली आहे। यामध्ये आता साहित्य कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर भंडारा डोंगराजवळ समोरासमोर दोन बाल वाहतूक ट्रकची धडक झाली आहे। यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचं नुकसान झालं। राज्यभरातून अनेक भाविक संत तुकोबांच्या दर्शनाला देहूत येतात। तुकोबांचे दर्शन झाल्यावर भंडारा डोंगरावर जाऊन माथा टेकवतात। त्यामुळे या रस्त्याला नेहमी वर्दळ असते। गतिरोधक बसवण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पिंपरी चिंचवड येथील अवघ्या 8 वर्षाची असणारी सुरभी ढगे ही गजानन महाराजांचे पारायण सांगते। हिला गजानन महाराजांचे 21 अध्याय हे आता पाठ आहेत आणि अर्जुनी मोरगाव येथे आपल्या मधुर वाणीने ती अर्जुनीकरांना पारायण सांगते। निरागस आणि तेजस्वी सुरभीला ऐकण्यासाठी नागरिक आवर्जून उपस्थित राहत आहेत। सिन्नर शहरामध्ये बिबट्या रात्रीच्या सुमारास मुक्त संचार करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय। शहरातील नेहरू चौकाकडून गवळी नाथ बाबा तसेच वाजे विद्यालयाकडे जाताना हा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय।